दिवसभर असं काम करा, सायंकाळी झोप चांगली लागेल. रात्रीत असं काही करू नका, दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल. आठवड्यातले 6 दिवस अशी जागा 7वा दिवस आनंदात जाईल. वर्षातले 8 महिने असे जागा राहिलेले 4 महिने आनंदात जातील. बालपणी असे जागा तरुणपण चांगलं जाईल, तरुणपणी असं जागा म्हातारपण चांगलं जाईल, आणि आयुष्यभर असं जागा मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल, देव आपल्याला जवळ घेईल, देव आपल्याला जवळ घेईल. परत परत हे जीवन नाही बाबांनो. का कुणाशी भांडायचं, का कुणावर जळायचं. आपण म्हणतो आयुष्य याच्यामध्ये जातं बाबांनो. जन्म भांडायसाठी मिळाला नाही, जन्म कुणावर हसायसाठी मिळाला नाही, जन्म कुणावर रुबाब गाजवण्यासाठी मिळाला नाही. ऐका बाबांनो, थोडा वेळ माझा राहिलेला आहे, थोडा वेळ माझा राहिला आहे. थोडं चांगलं दिवस आलं की आपण सहज म्हणतो एखाद्याला, त्याने माझं असं केलंय, मी ना आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार नाही. मेल्यावर मात्र आवरजून जातो पाय. तुम्ही आला हे कळायला, तो जिवंत नसतो. थोडं चांगले दिवस आले की मी ना त्याचा करेक्ट कार्यक्रमच करणार. अरे किती दिवस कुणाचा कार्यक्रम करणार. एक दिवस असा कार्यक्रम होईल, असा कार्यक्रम होईल. कार्यक्रम तुमचा असेल, पण त्या कार्यक्रमात तुम्ही हजर नसाल. तो शेवटचा कार्यक्रम मृत्यू, त्याची आठवण ठेवा. संत सांगतात, 2 बातों की याद रखना, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को तुझे श्री भगवान. प्रत्येकाला जायचंय आणि गेल्यानंतर शेवटी राख होते. काय आपण घेऊन आलोय? काही नाही. क्या लेके आया था तू क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय आपले जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरी ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात. काय येतो आपल्या बरोबर? काही नाही. शेवटी राख होती शरीराची. आयुष्याच्या शेवटी जर राखच होणार असेल, का कुणाशी भांडायचं. एकाच गावातली 2 माणसं बाईकवर चालली होती. समोरून भरधाव वेगाने ट्रक आला, जागच्या जागेवर दोघांना उडवलं. एकाच गावचे असल्यामुळे त्यांना एका स्मशानभूमीवर जाळण्यात आलं. ऐका, अंतविधी करून लोक घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी माणसं सावडायला आली. सावडायला आलेल्या माणसाने पाहिलं, दोन्ही चितेच्या मध्ये एक साधू बसलाय. तो साधू एकदा उजव्या बाजूला पाहतोय, एकदा डाव्या बाजूला पाहतोय, एकदा उजव्या बाजूला पाहतोय, एकदा डाव्या बाजूला पाहतोय. गावातल्या लोकांनी विचारलं, महाराज काय हो, एकदा उजव्या बाजूला पाहताय, एकदा डाव्या बाजूला पाहताय, कशासाठी? काय रे बाबा, हा जो माझ्या उजव्या हाताला येतो कोण आहे? महाराज, हा आमच्या गावातला अत्यंत 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 श्रीमंत माणूस. बरं. आणि हो जो डाव्या हातात, महाराज हा आमच्या गावातला अत्यंत 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 गरीब माणूस. बरं. हा श्रीमंत होता महाराज. बरं, श्रीमंत होता, मग काय खात होता? महाराज काजू बदामाशिवाय त्यांनी कधी काय खाल्लं नाही. बरं. आणि हा जो गरीब होता, शेळ्या भाकरीशिवाय महाराज त्याला कधी काय मिळालंच नाही. हो, साधूने सांगितलं, तुम्ही मला विचारलं ना, एकदा उजव्या बाजूला का पाहतोय, डाव्या बाजूला का पाहतोय? याच्यासाठी पाहतोय, अरे ज्यांनी आयुष्यभर काजू बदाम खाल्ले त्याची शेवटी राखच झाली. ज्यांनी शेळ्या भाकरी खाल्ल्या त्याची शेवटी राखच झाली. आयुष्याच्या शेवटी जर राखच होणार असेल तर का कुणाशी भांडायचं, का कुणावर जायचं, का कुणाला नाव ठेवायचं? वरती गेल्यावर सगळा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही अंधारात करा नाही तर उजाडात करा, कर्माचा हिशोब कुणाला चुकला नाही बाबांनो. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पलतैर. त्वा काय केलस भल्या मानसा, देवाला सारा कळतैर. काही करा सगळं देवाला कळतंय. एक आंधळ व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेले, आता कट्ट्यावर बसलेली चर्चाच करतात. कट्ट्यावर बसलेले लोक म्हणले, ए आंधळ्या, उठला नाही की निघाला मंदिराकडं, दोन्ही डोळ्याने आंधळा. अरे तुला काय देव दिसणार आहे का, कशाला धडपड करतो रे? आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय, मला चांगलं माहिती आहे, मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, मला मंदिर दिसणार नाही, मला मंदिराचा कळस दिसणार नाही, मला मंदिरातली मूर्ती दिसणार नाही.
पण मी मूर्ती पाहायला रोज मंदिरात येत नाही, मी कळस पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिर पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिरात आलेलं माझ्या देवाने पाहावं याच्यासाठी रोज मंदिरात येतोय, याच्यासाठी रोज मंदिरात येतोय. वरती गेल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायचा आहे, म्हणून चांगलं कर्म करावं. आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला लाखो माणसं भेटेल, प्रत्येक माणूस वेगळा, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते. नातं नवरा बायकोचे का असताना भांड्याला भांडे लागतच असते. पटले जरी नाही गाडी मात्र हाकायची असते. बोलणे बंद करून वाद करून संसाराचे गणित चुकायचे नसते. माणसं ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली ना त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. काही गोष्टी धरायच्या असतात, काही गोष्टी सोडायच्या असतात. एखाद्या गोष्टीत बिनसलं म्हणून नाती कायमची तोडायची नसतात. अरे मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते, भिंतींनी एकी केली तर सुंदर घर बनते. परमेश्वराने ज्या नात्यामध्ये ज्या माणसांमध्ये जन्माला घातलंय त्या नात्यांशी जर प्रामाणिकपणे राहिलं तर एक माणुसकीचं सुंदर नातं निर्माण होतं. ऐका ना हो बाबांनो, परत परत हे जीवन नाहीये, चांगलं जीवन जगावं. जिंदगी में ना जाने कौन सी रात आखरी होगी, जिंदगी में ना जाने कौन सी बात आखरी होगी, मिलते जुलते बातें करते रहो यारो, ये जिंदगी दोबारा नहीं मिलती, ये जिंदगी दोबारा नहीं मिलती, ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ऐका वैकुंठवासी मंगलताई पाचपुते या पुण्यवान माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त ऐका. जीवनात कुणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. कुणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कुणाची झोपडी जाळू नका. अरे कुणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू, पण कुणाच्या घरात अंधार करू नका. कुणाला जखम झालेली असेल, मलम लावता येत नसेल नका लावू, पण मीठ मिरची त्याच्यावर चोळू नका. कुणाच्या वाटेतली फुलं होता येत नसेल नका होऊ, पण कुणातल्या वाटेतला काटा होऊ नका. अरे कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू, पण कुणाचं वाईट करू नका. वरती गेल्यावर प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावा लागतो, हा कर्माचा सिद्धांत आहे. तो कोणाला चुकला नाही, कोणी असो. म्हणून असं कर्म करावं, असं कर्म करावं. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. संत सांगतात मरणादी सावधा भावे, मरणादी सावधा भावे. वैकुंठवासी मंगलताई पाचपुते या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त आलात ना, लक्ष देऊन ऐका बाबांनो. कोणत्या टायमाला मृत्यू येईल काही भरोसा नाही. मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है. अरे तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है. मौत ने जवानी को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर हौसले तो आली थे, जब बना था दुनिया से दोनों हाथ खाली थे. आपल्याला मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी
मरावे सगळं इथंच ठेवून जावं लागतं. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशाने जळसील उघडा. काही नाही, कीर्तीच्या रूपाने जिवंत राहावं. आज